सीना नदी आली रौद्ररूप घेऊन, होतं नव्हतं घेऊन गेली आपल्या कुशीत। पाठीवरती थाप देत शेकडो ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती ती शिवसेना। बेघर झालेल्या परिवाराला व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य केले वाटप। 2 दिवसांपूर्वी जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसाने जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी, सीना नदी या नदीच्या तीरावर असलेल्या घरांना आपल्या कुशीत घेऊन त्यांचे होतं नव्हतं करून गेली। राहिल्या फक्त घरांचे आठवणी आणि त्यामुळे शेकडो नागरिक बेघर झाले। हजारो विद्यार्थ्यांना आपली शालेय साहित्य वाहून गेल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली। ही बाब शिवसेना जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या लक्षात आली। त्यांनी तात्काळ या विद्यार्थ्यांना रहिवाशांना सुविधा पुरविण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या। यावरून शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या व रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शालेय साहित्य यामध्ये पुस्तके, पेन, वही, पेन्सिल, लोहार मोहल्ल्यात बेघर झालेल्या परिवाराला व माता भगिनींना जेवणाची व्यवस्था केली, सर्व सुविधा केली। यावेळी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर, युवा नेते अभिमन्यू खोतकर यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते शेख नजीर, शिवसेना उपशहर प्रमुख यांनी पुढाकार घेत हे कार्य केले। या प्रसंगी मराठा महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मेघराज चौधरी, देश सेवा फाउंडेशन अध्यक्ष शेख जावेद, मन्नू नोमलकर, शेख मेहबूब, इरफान पठाण, सिकंदर सय्यद, सचिन परदेशी, आकाश कांबळे, प्रदीप नोमलकर, शेख मासूम आदी उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। काल परवा दिवशी जी आपल्या जालना शहरामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल की माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब हे सकाळी 5 वाजतापासून जालना शहरात फिरले। त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुरे कार्यकर्ते फिरलो आणि त्या माध्यमातून आम्ही जालना शहरात जेवढे पण आमचा झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये आमच्या पण जेवढी शिवसेनेकडून मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करीत आहोत। आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख नजीरभाई यांनी आज त्यांच्या वतीने आपला लोहार महिला येथे ज्या मुलांचे दप्तर वगैरे वाहून गेले होते, शाळेचे साहित्य वाहून गेले होते, त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली। या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, आमचे मेघराज चौधरी, हड्डू, अल्ताफभाई, आमचे नजीरभाई व सर्व त्यांचा मित्रपरिवार नजीरभाईचा आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं 80% समाजकारण 20% राजकारण, त्या माध्यमातून आम्ही समाजाला काय देणे घेणं लागतं या हिशोबाने आम्ही मान्य आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काम करत असताना ही समाजसेवा करतो आणि ही समाजसेवेचा भाग आहे आमचा शिवसेनेचा।